द ऑगस्ट काउंट 3 उपप्रकार पाडतो. कोणते 3 उपप्रकार? तर ईश्वरशास्त्रीय अवस्थेचा पहिला उपप्रकार आहे एक सर्व वस्तू चेतनावाद. ही पहिली अवस्था, हे पहिली उपअवस्था. म्हणजे ईश्वरशास्त्रीय अवस्थेची ही पहिली उपअवस्था की सर्व वस्तू चेतनावाद. म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता फारशी विकसित झालेली नव्हती. आणि मग विकसित झालेली नव्हती की थोडासा एक ज्या नैसर्गिक घडामोडी घडत होत्या, जसं मी सांगितलं की पूर, दुष्काळ, भूकंप वगैरे, तर मानव प्राथमिक अवस्थेत असं मानत असत की या सर्व घडामोडींमध्ये मागे एक विशिष्ट चेतना, एक विशिष्ट आत्मा आहे, एक विशिष्ट जीव आहे. आणि कुठला तरी एक जीव या सर्व घटनांना घडवून आणतो. परंतु नेमका कोणता जीव आहे, काय आहे, कोणती चेतना शक्ती या मागे आहे, हे त्यांना ज्ञान नव्हतं. याचं ज्ञान त्यांना नव्हतं. त्यांचा असा समज होता की कुठेतरी एक चेतन शक्ती आहे आणि ती चेतन शक्ती या सर्व नैसर्गिक घडामोडी घडवून आणतात. पूर असेल, दुष्काळ असेल, ज्वालामुखी असेल, अशा भयंकर नैसर्गिक घटना त्याच्याच प्रकोपामुळे वगैरे घडतात. आणि मग ही कुठेतरी चेतन शक्ती आहे, तिला कुठेतरी आपण शरण गेलं पाहिजे, असा विश्वास या अवस्थेमध्ये लोकांचा होता. मग थोडासा आणखी काळ गेला. पुढच्या काळामध्ये काहीशी मानवी बुद्धिमत्ता अल्पशी विकसित झाली आणि एक दुसरी उपअवस्था निर्माण होते. दुसरी कोणती उपअवस्था आहे? तर क्रमांक 2, दुसरी जी उपअवस्था आहे ती आहे बहुदेववाद. एक मिनिट. बहुदेववाद. दुसरी अवस्था जी दुसरी अवस्था आहे दुसरी जी अवस्था आहे ती आहे उपअवस्था, आपण ज्याला म्हणू दुसरी उपअवस्था बहुदेववाद. म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता थोडीशी किंचितशी विकसित झाली आणि या नैसर्गिक घडामोडींमागे कुठेतरी चेतनशक्ती नाही आहे, कुठेतरी चेतनशक्ती आहे किंवा नाही अशी थोडी संभ्रमावस्था ती होती. परंतु नंतरच्या काळामध्ये असं त्यांचं ठाम मत बनलं की या सर्व घडामोडींमागे एक वेगवेगळे देव आहेत. म्हणजे अग्नी निर्माण करणारा वेगळा देव, पाऊस पाडणारा वेगळा देव, त्यानंतर ज्वालामुखी निर्माण करणारा वेगळा देव, दुष्काळ पाडणारा वेगळा देव, असे बहुदेव, अशा अनेक देवतांची कल्पना या उपअवस्थेमध्ये निर्माण होते. म्हणजे चेतनावादाकडून बहुदेववादाकडे लोक वळतात. आणि मग पुन्हा काहीसा काळ बदलतो. तिसऱ्या उपअवस्थेमध्ये व्यक्ती येतात, समाज येतो आणि ही तिसरी उपअवस्था आहे एकेश्वरवाद. हा एकेश्वरवाद काय आहे? तर समाज काहीसा बदलल्यानंतर, मानवाची बुद्धिमत्ता काहीशी विकसित झाल्यानंतर ज्या काही नैसर्गिक घडामोडी आहेत त्यांच्या पाठीमागे अनेक देव नसून कुठेतरी एकच देव आहे अशी त्यांची ठाम धारणा बनते. आणि मग ही पहिली अवस्था ॲक्च्युली की जी ईश्वरशास्त्रीय अवस्था आहे
मानवाची त्या ईश्वरशास्त्रीय अवस्थेचे ऑगस्ट कॉम्टने या 3 उपावस्था पाडलेल्या आहे. कुठेतरी नैसर्गिक घटना घडामोडींमागे एक चेतनशक्ती आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना असं वाटतं की कालांतराने नाही, अनेक वेगवेगळ्या घटना घडविणारे वेगवेगळे देव आहेत. पुन्हा कालांतराने ते असं मानतात की नाही, या सर्व या घटना घडामोडींमागे या सृष्टीच्या सर्व परिचालनामध्ये एकच देव काम करतो आणि मग कुठेतरी देव हा एकच आहे, तोच सृष्टीचा करता धरता तो आहे. या अशा विचारावर लोक इथे येतात आणि थांबतात. परंतु बुद्धीचं चक्र हे इथेच थांबत नाही, हे इथेच थांबत नाही. पुढे काय होतं की ही जी ईश्वरशास्त्रीय अवस्था आहे, ही ईश्वरशास्त्रीय अवस्था संपूर्ण एका पुढच्या स्तरात व्यक्ती, पुढच्या स्तरात लोक पुढच्या स्तरामध्ये मानवी समाज प्रवेश करतो. पुढच्या स्तरात मानवी समाज प्रवेश करतो. हा पुढचा स्तर कोणता, तर हा पुढचा स्तर आहे क्रमांक 2चा जो स्तर आहे हा जो पुढचा स्तर आहे त्या स्तराला ऑगस्ट कॉम्ट अमूर्त अवस्था असे नाव देतो. अमूर्त अवस्था असे नाव देतो. जे पहिली अवस्था आपण बघितली, पहिल्या अवस्थेचं नाव आहे ईश्वरशास्त्रीय अवस्था, त्याच्या 3 उपअवस्था. नंतर दुसरी जी अवस्था आहे ती अवस्था आहे अमूर्त अवस्था. या अमूर्त अवस्थेमध्ये अनेक काळ लोटल्यानंतर मानवी समाज प्रवेश करतो. मग ही अमूर्त अवस्था काय आहे? या अमूर्त अवस्थेमध्ये मानवाच्या बुद्धिमत्तेचा काहीसा विकास झालेला असतो. म्हणजे नेमकं काय झालेलं असतं की मानवाने या अवस्थेमध्ये ईश्वराचं अस्तित्व काहीसं नाकारलेलं असतं. सृष्टीच्या या किंवा सृष्टीमध्ये घडणाऱ्या या नैसर्गिक घटना घडामोडींमागे कोणताही ईश्वर नाही, ईश्वराचं अस्तित्व नाही, अशा त्यांच्या या विचारांची बैठक तयार होते. म्हणजे व्यक्ती या अवस्थेमध्ये ईश्वराचं अस्तित्व कुठेतरी नाकारू लागतो आणि मग असं मानायला लागतो की या सगळ्या नैसर्गिक घटना घडामोडींमागे नेमकं काय कारण आहे, कुठे विज्ञान आहे का, नेमकं दुसरं कुठलं एखादं कारण असू शकतं का. अशी एक अमूर्त, एक अंधाधुंद अवस्था या अवस्थेमध्ये समाज येऊन पोहोचतो. म्हणजे की त्याच्या बुद्धीचा काहीसा विकास झालेला असतो आणि कुठेतरी तो विज्ञानाच्या वैज्ञानिक दृष्टीने तो विचार करायला लागतो आणि कुठेतरी त्याने एक ईश्वराचं अस्तित्वही हळूहळू नाकारायला सुरुवात केलेली असते. म्हणजे अशी ही मधली अवस्था आहे, त्याला तो अमूर्त अवस्था असं नाव देतो. परंतु ही अवस्था पूर्णपणे वैज्ञानिक अवस्था ही नसते आणि ही अवस्था पूर्णपणे अशी ईश्वरशास्त्रीय अवस्था ही नसते. या दोन्ही अवस्थांच्या मधली ही अवस्था. व्यक्तीच्या मनाचा प्रचंड गोंधळ इथे असतो. त्याच्या डोक्यात कुठेतरी एक विज्ञानाचं वारं, कुठेतरी एक किरण यायला लागतो. अशी ही अवस्था आहे आणि कुठेतरी व्यक्ती त्या सगळ्या जुन्या ईश्वराचं अस्तित्व नाकारायला लागतो. अशी ही गोंधळाची अवस्था असते. मग पुन्हा काळ लोटतो आणि काळ लोटल्यानंतर समाज एका तिसऱ्या अवस्थेमध्ये पोहोचतो. आता ही तिसरी अवस्था कोणती आहे, तर ही अवस्था आहे वैज्ञानिक अवस्था. ही अतिशय महत्त्वाची अवस्था आहे, वैज्ञानिक अवस्था.
म्हणजे या अवस्थेमध्ये मानवाच्या बुद्धिमत्तेचा पूर्णपणे विकास झालेला असतो असं ऑगस्ट कॉम्टचं मत आहे. म्हणजे या अवस्थेला तो वैज्ञानिक अवस्था मानतो. इथे काय होतं, ही वैज्ञानिक अवस्था म्हणजे नेमकं काय की मानवी समाजामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडतात, निसर्गामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडतात, त्या पाठीमागे कुठलाही देव नाही, कुठलीही अमूर्त शक्ती नाही, तर त्या पाठीमागे शुद्ध एक विशिष्ट विज्ञान आहे. आणि विज्ञानाच्या आधारे कुठेतरी एक विशिष्ट कार्यकारण भाव आहे. नेमका एक घटना घडती, त्याच्या पाठीमागे कोणतं वैज्ञानिक कारण आहे, तर हे कारण तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि विशिष्ट कारणांमुळे विशिष्ट घटना घडतात, विशिष्ट एक वैज्ञानिक नियम त्यामागे काम करतात. अशी विचारांची बैठक या अवस्थेमध्ये मानवाची होते. ही अवस्था अतिशय प्रगल्भ, म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने अतिशय प्रगल्भ अशी अवस्था आहे असं ऑगस्ट कॉम्ट मानतो. म्हणजे इथे असं स्पष्ट करता येईल की ऑगस्ट कॉम्टने मानवाच्या समाजाची जी काही प्रगती झाली ती अशी कशीही कुठेही कुणीही केली या बाबतीत तो असं हे मानत नाही. तर तो असं सांगतो की या भूतलावर कोणताही समाज असो, प्रत्येक समाजाचा विकास हा बुद्धीवर अवलंबून असतो. हे एक नैसर्गिक सत्य त्याने पुढे आणलं. आणि मग जशी बुद्धिमत्ता तसा समाज असं तो सांगतो. आणि प्रत्येक समाजाला या 3 अवस्थातून यावंच लागलं असं तो सांगतो. म्हणजे या भूतलावर असा एकही समाज नाही की ज्या समाजाला या 3ही अवस्थांमधून यावं लागलेलं नाही. प्रत्येक समाजाला या 3ही अवस्थातून जावंच लागेल, जावंच लागतं आणि जावं लागणार आहे. आज जे काही प्रगत औद्योगिक समाज आपल्याला दिसतात, त्या प्रगत औद्योगिक समाजांना मागच्या 2 अवस्थांमधून जावंच लागलं, तेव्हा त्याच प्रगत आणि वैज्ञानिक अवस्थेमध्ये पोहोचलेले आहेत. अशा आशयाचा एक उत्क्रांतिवादी मानवी समाजाच्या उत्क्रांतीचा, मानवी समाजाच्या प्रगतीचा, मानवी समाजाच्या विकासाचा सिद्धांत ऑगस्ट कॉम्ट मांडतो. आणि पुढच्या पिढीला आवाहन करतो की ज्याप्रमाणे हा सिद्धांत मी मांडला, समाजाचं एक सत्य मी बाहेर काढलं, अगदी त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा समाजातील असे वेगळे नियम शोधून काढा, त्या बाबतीत वेगळे सिद्धांत निर्माण करा आणि समाजशास्त्राला प्रगल्भ करा. तर मित्रांनो, असा हा साधा सरळ सोपा सिद्धांत ऑगस्ट कॉम्टचा आपण समजून घेतलेला आहे. थँक्यू.